मी पहिल्यांदा क्लास केला. क्लास करताना मला खूप चांगलं वाटलेलं आहे. आपण दररोज वंदना घेतो, पण आपल्याला काही त्यातल्या चुका कळत नाही. न कळत आपल्याकडून भरपूर चुका होतात. पाली भाषेचा संपूर्ण अभ्यास नसतो आपल्याला. कुठं सरणांग असते तर आपण शरणंग म्हणतो. अशा भरपूर पाली भाषेमध्ये असे काही शब्द असतात, ते आपले चुकतात. आणि ते कोणते चुकतात, कोणत्या चुका होतात हे तुम्ही त्या दिवशी ते म्हणजे या क्लासच्या माध्यमातून सगळ्यांना सांगितलेलं आहे. आणि मला असं वाटते, जर खरोखर असे क्लासेस जर सगळ्यांनी केले आणि तुम्ही जर समजा आमचे असे क्लासेस जर घेतले, तर खरोखर आम्हाला खरी वंदना काय आहे, खरी पाली भाषा काय आहे, खरा धम्म काय आहे हे आम्हाला चांगल्या प्रकारे कळणार. आणि बरेचसे लोक खरोखर अंधारात आहेत. आपण वंदना घेतो, डोळे लावून घेतो, डोळे मिटून घेतो, त्याचा अर्थ कळत नसते, त्याचा अर्थ माहित नाही, काय म्हणतो काय बोलतो, वंदन कसं करतो. कोणी वंदन करताना पाया लाग तुझ्या पाया लागू, पाया लाग. बरेचसे लोक असं करतात. काही समाजात असं आहे की लहान मुलांना तो कोणताही धर्म असो, लहान मुलांना बरोबर सांगतात की हा आपला देव आहे, याच्या असं पाया पडायला लागतात, याचा असा अपमान करू नये. तसं आपल्या धर्मात असं काही मुलांना माहीत नाही. पण आता आपल्या या कॉलनीतले तर सगळेच लहान मुलं जे आहेत, आम्ही बरेचदा त्यांचे कार्यक्रम घेतो. तर कार्यक्रमाच्या माध्यमातून त्यांना भरपूर अनुभव आलेला आहे. त्यांच्या बोलण्यानुसार तुम्हाला कळालंच असेल की खरोखर ते मुलं किती पुढे गेलेले आहेत. सगळ्यांचा सहभाग लाभते त्यांना. एवढेच बोलून माझे 2 शब्द संपवतो. जय देव.